डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन इंडिया यांनी एक नोटिफिकेशन काढून पुढच्या 90 दिवसांच्या आत ज्या काही सोशल मीडिया ॲप्सच्या कंपनीज आहेत, त्यांना काही रूल्स इम्प्लिमेंट करायला सांगितलेले आहेत. आता जर तुमच्याकडे सोशल मीडिया जसं की WhatsApp, Telegram, Snapchat यासारखे सोशल मीडिया अकाउंट्स असतील, ज्या फोनमध्ये ते अकाउंट्स ओपन आहेत, त्या फोनचे ज्यावेळी रजिस्ट्रेशनसाठी सिम वापरले होते, ते सिम तुमच्या मोबाईलमध्ये असणं बंधनकारक आहे. आणि जर ते नसतील, तर तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स येत्या 90 दिवसात बंद होणार आहेत. आता त्याच्यानंतर अनेक रूल काढलेला आहे, ज्यामध्ये तुमचे जे WhatsApp आहे, त्याचं जे वेब ब्राउझर तुम्ही यूज करता, ते आता प्रत्येक 6 तासानं लॉग आउट होणार आहे ऑटोमॅटिकली आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा सुरू करण्यासाठी लॉग इन करावं लागणार आहे. आता गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार हे त्यांनी रूल जे इम्प्लिमेंट करण्यासाठी सांगितले आहेत, ते करण्यात आलेले आहेत. कारण सायबर फ्रॉड खूप वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर बाकीच्या पण गोष्टी होत आहेत, त्यांना थांबवण्यासाठी वापरलेल्या आहेत. आपण आजूबाजूला बघतच असतो, की कितीतरी लोकं सायबर फ्रॉडमध्ये अडकतात आणि कितीतरी आपले पैसे गमावतात. जवळ-जवळ लाखो रुपये ह्या सायबर फ्रॉडमध्ये लोकांनी गमावलेले आहेत आणि त्यांनाच कुठेतरी थांबवण्यासाठी हे रूल्स आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.